देवेंद्रजी फडणवीस सरकार आमचं सरकार कुठेही टाचणीवरही होऊ देणार नाही. आमची एसआयटी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. देवेंद्रजीचं रोज या विषयावर आहे. कोणी गडबड करू शकणार नाही. तितकी खबरदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली. मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान स्वदेशीकडे झुकावाचं आहे. पेट्रोल डिझेल विदेशात आयात करावं लागतं, गॅस विदेशात आयात करावी लागतं, सोनं सुद्धा कधी कधी विदेशात येतं आणि त्यामुळे देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे, त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे. हे आव्हान सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूचा वापर करणे हाच या ठिकाणी महत्वाचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. मी तेच सांगितलं की युद्धजन्य परिस्थितीमुळे जो कांदा बांगलादेश किंवा इतर देशात जायचा त्यावर मोठ्या प्रमाणावर आता बंधनं आलेत आणि त्यामुळं आपल्या देशातला कांदा हा थोडा त्या ठिकाणी घरी पडलेला आहे. त्यामुळं अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पण सरकार या शेतकऱ्याबद्दल काही काळजी घेण्याचा विचार करत आहे. आमचे मुख्यमंत्री याबद्दल सकारात्मक चर्चा करते आहे. निश्चितपणे याच्यामध्ये आमचे प्रधानमंत्र्याचं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे. आम्ही आता तोडगा काढू. जलजीवन मिशनच्या राज्यातल्या कामाला 15,000 कोटी रुपयाची गरज आहे. त्याबद्दलचा हुडकोचा एक प्रस्ताव तयार आहे. मला वाटतं त्याचा मार्ग निघेल. त्यामध्ये कालही मी सांगितलं आपल्याला की पोलीस योग्य पद्धतीने सर्व बाबीचा तपास करत आहे आणि याचा जे काही तुम्हाला दिसेल की योग्य तपास झालेला, योग्य कारवाई झाली, त्याच्यामध्ये मी फॉलोअप करणार आहे. कालच ती माहिती मला कळलेली आहे. कॉमा स्वल्पविराम वेलांटीमुळे 27 जातींचा त्या ठिकाणी ओबीसी मध्ये अडचणी निर्माण झाल्या. राज्यामध्ये 18 प्रगत जाती, 12 मुद्देदार समाज याला मजबूत करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकार फॉलोअप करेल. सोलापूरचा अत्यंत महत्वाचा B1, B2H आणि गुंठेवारी हे चारही विषय मला या ठिकाणी आमचे अध्यक्ष तळवलकर आणि आमचे या ठिकाणी सौ रोहिणीताईंनी आणि श्री आमचे आमदार रोजच विधिमंडळात मागे लागून आहेत. या ठिकाणी आमदार कोठेजी आणि त्यांनी हा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीची माझ्यासमोर मांडला होता, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्यासमोर मांडला होता. महिन्याभराच्या आत मी मंत्रिमंडळासमोर जाईल. राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक आहे. त्यांनी सुद्धा सोलापूरवासियांना शब्द दिला आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये B1, B2 आणि H हा जो सत्ता प्रकार झालेला आहे यामुळं लोकांच्या बांधकामावर बंधनं आले आहेत, त्यांना त्याचं स्वामित्व मिळत नाही आहे. त्यामुळं ह्या सर्व प्रॉपर्टी क्लास 1 करणे, या प्रॉपर्टी फ्री होल्ड करून देण्याची शासनाची भूमिका आहे. महिन्याभरात शासन निर्णय घेईल. दुसरं गुंठेवारीमध्ये कालच मी चर्चा केली आहे. आमच्या महानगरपालिका आयुक्त, आमचे तिकडे SLR आहेत, कलेक्टर आहेत, त्यांना मी सूचना दिलेली आहे की महिनाभराच्या आतमध्ये गुंठेवारी जी आहे ती गुंठेवारीमध्ये जे लेआउट अडकलेले आहेत त्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचा वापर करून त्या सर्व इकडे तुकडेबंदी कायद्याचा वापर करणे, म्हणजे तुकडेबंदी कायद्यानुसार मुख्य प्रॉपर्टी कार्ड जे आहे लेआउट धारकाचं, त्या कार्डवर सर्व तिथे राहणाऱ्या रहिवाशाची प्रॉपर्टीची नावं घेणे. तुकडेबंदी कायदा साधारणतः एकच आहे. तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, जो कायदा आम्ही निरस्त केला त्याच्या कलमाचा वापर करणे आणि इकडे गुंठेवारी कायद्याचा वापर करणे. दोन्ही कायद्याचा वापर केला तर निश्चितपणे सर्व गुंठेवारीमध्ये राहणाऱ्या लोकांची घराची प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी वेगळं बनेल आणि त्यामुळे इकडे गुंठेवारी आम्ही पूर्ण करू आणि दुसरीकडे सत्ता प्रकार एक करू. त्याला काही फरक पडणार नाही. फार लोकांना अशा प्रकारे फसवता येत नाही म्हणूनच तुकडेबंदी कायदा निरस्त केला आहे. रहिवासी क्षेत्र असेल, गुंठेवारी झाली असेल, तुकडे पडले असतील, अनधिकृत लेआउट झाले असतील, हे सर्व मालमत्ता जर त्या मुख्य प्रॉपर्टी कार्डमध्ये जर आली आणि त्या सर्व घरमालकाची नावं त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्डवर आले तर निश्चितपणे हा मार्ग निघतो. नागपूरमध्ये आम्ही 1.5 लाख घरांना असा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरमध्ये हा निर्णय आम्ही घेऊ. गल्लत आहे तुमची, असा निर्णय नाही आहे. परवा आम्ही महसूलच्या वेबसाईटवर कायदा अपलोड केलेला आहे. माझी राज्याच्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे, त्या कायद्याचं प्रारूप आलेलं आहे. आपल्या सर्वांना त्यावर हरकती सूचना देण्याचे अधिकार आहेत. त्यावर स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की देवस्थानाचे हक्क बाधित ठेवून कुळाचा अधिकार काय, वहिवाटाचा अधिकार काय, याचे अधिकार आम्ही या ठिकाणी त्या कायद्याने आम्ही डिवाइड करणार आहोत किंवा कायद्याने आम्ही देणार आहोत.
देवस्थानाच्या अधिकाराला मात्र कुठे धक्का लागणार नाही. पण हे करत असताना वहिवाटदार आणि पुढं याचंही रक्षण करण्याचा विचार सरकार करत आहे. देवेंद्रजी फडणवीसचं सरकार, आमचं सरकार कुठेही टाचणीभरही चूक होऊ देणार नाही. आमची एसआयटी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. देवेंद्रजीचं रोज लक्ष या विषयावर आहे. कोणी गडबड करू शकणार नाही. इतके खबरदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली.